नमस्कार आणि धन्यवाद भेट दिल्याबद्दल. धन्यवाद. तुम्ही माझा आणि माझ्या मुलीचा अत्यंत वाईट पद्धतीने वारंवार अपमान केला, पण मी ते स्त्री दाक्षिण्यही विसरलो नाही. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? जे झालं ते झालं, चूकच झाली. अहो पण हिरा हा आधी कोळसाच असतो ना. आम्ही नाही पण आमच्या अक्षयने मात्र अचूक पारख केली होती आणि तरीही आम्ही अमृताशी त्याचं लग्न लावून दिलं. पण आम्हाला असं वाटलं होतं की काही दिवस गेल्यानंतर सगळं काही सुरळीत होईल, पण तसं झालं नाही. मला कळलंय की अक्षय आणि कियारा अजूनही भेटतात एकमेकांना. आणि अजूनही त्या दोघांना एकमेकांबरोबर संसार करण्याची इच्छा आहे. म्हणजे आता गोष्टी तुमच्या आणि आमच्या हाताबाहेर चालल्यात. तेव्हा मला असं वाटतं की आपण आपल्या निर्णयांचा, आपल्या वागण्याचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. आता यापुढे आपण आपले हट्ट त्यांच्यावर लादायचे की त्यांच्या प्रेमापुढे झुकून त्यांचं ऐकायचं, हे आपण एकदा ठरवायला हवं. या गोष्टीवर खूप विचार केला. तेव्हा असं वाटलं की आपण त्यांच्या प्रेमाचा विचार करायला हवा. आपण एवढा विरोध करूनही ती दोघं मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. आणि कियाराचं तर मला खूपच कौतुक वाटलं. मला असं वाटलं होतं की कियारा काय संसार करणार, आमच्या परंपरेमध्ये कियारा बसणार नाही. पण आज तिने जे काही केलंय ना, त्याने मला थक्क व्हायला झालंय. काय काय केलंय मिंटीने? या अपघातामध्ये अक्षयच्या पायातली ताकद गेलीये. डॉक्टर म्हणालेत की तो चालेल, पण कधी चालेल नाही माहित. अशा वेळी दुसरी कोणी मुलगी असती ना तर अक्षयला सोडून निघून गेली असती, पण कियारा नाही. खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असं असूनही तिला अख्खं आयुष्य आमच्या अक्षय बरोबर काढायचं.